राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सन 2025-26च्या पुरवणी मागणीवर चर्चा करताना महाराष्ट्र विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी कृषी विकासाच्या संदर्भात पुरवणी मागणीवर चर्चा केली आहे, ज्यामध्ये त्यांनी अधिवेशनात सांगितलंय की कृषी क्षेत्रात एआय धोरण ठरवित असताना विभागवार कृषी परिस्थितीचं निरीक्षण व व्यवस्थापन होणं महत्त्वाचं आहे। अमरावती जिल्ह्यातील हवामान हे नेहमीच बदलत असतं। जिल्ह्यात 1 लाख संत्रा उत्पादक शेतकरी असून अतिवृष्टी झाल्याने संत्रा पिकाला गळती लागून रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होतो। जिल्ह्यात तूर, कापूस, सोयाबीन व डाळजन्य पिके घेतली जातात। अशा परिस्थितीत स्थानिक भागातील पीक उत्पादनाचा अंदाज, योग्य पिकांची निवड, हवामान अंदाज, कीड व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांना सल्ला व मार्गदर्शनाबाबत उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत व सहकार्य होण्यासाठी कृषी आधारित एआय धोरणामध्ये अमरावती विभागासाठी स्वतंत्र एआय धोरण ठरविण्याची मागणी आमदार संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष केली। तसेच नवीन कृषी धोरण ठरवित असताना याची अंमलबजावणी करण्यासाठी कृषी अधिकारी, सहाय्यक वाव कृषी कर्मचाऱ्यांची मोठी आवश्यकता भासणार आहे। पण काही विभागांचे एकत्रित धोरण करत असताना मनुष्यबळात कपात केली जाण्याची ही माहिती आहे। म्हणून कृषी विभागातील भरतीचा आकृतीबंध ठरवित असताना संबंधित कृषी संघटनांची चर्चा करून निर्णय घ्यावा, असे सुद्धा आमदार संजय खोडके सभागृहात म्हणाले आहेत। अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यानं अमरावती येथे संत्रा संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। कृषी विभाग पान क्रमांक 21 बाब क्रमांक 29 आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासाठी मागच्या वेळेस माननीय अजितदादांनी बजेटमध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद केली होती। आताच काल परवा एआयचा आर्टिफिशियल कृषी विभागाचा कार्यक्रम आपला मुंबईमध्ये 4-5 दिवसाच्या आधी झाला। परंतु या एआयमध्ये खऱ्या अर्थानं जो मागासलेला भाग आहे, जिथं शेतकरी आत्महत्या जास्ती आहे आणि तिथला पीक पॅटर्न जो आहे, त्या पीक पॅटर्नवर खऱ्या अर्थानं एआयची यंत्रणा राबवण्याची गरज आहे। जर आपण पाहिलं तर आमच्या अमरावतीमध्ये 1 लाख हेक्टरवर संत्रा आहे, सोयाबीन, डाळ वर्गीय पिकं, त्यानंतर कापूस, या पिकावर खऱ्या अर्थानं एआयचा तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयोग करण्याची गरज आहे। बाकी आपण पाहिलं तर बाकी तुमचं ऊस असेल, बाकीचे पिकं आहे, याच्यावर एआयचं तंत्रज्ञान वापरणं चालू आहे। परंतु हा मागास भागातल्या जे पिकं आहे, जिथं खऱ्या अर्थानं याची गरज आहे, ती करण्याची गरज आहे, असं मी शासनास विनंती करतो। आणि एआयचं तंत्रज्ञान आमच्या पश्चिम विदर्भातील पिकासाठी त्याच्यावर योजना करावी, अशी मी आपल्यामार्फत विनंती करतो। तसंच जर पाहिलं तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी विभागाचं पान क्रमांक 22 बाब क्रमांक 33 पंजाबराव कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र, संत्रा संशोधन केंद्र, मागच्या हाऊसमध्ये पण मी या संदर्भात एक चर्चा उपस्थित केली होती आणि त्यावेळेसही सांगितलं होतं की संशोधन केंद्र जे आहे संत्र्याचं, ते अकोल्याला आहे, ते अमरावतीला शिफ्ट करण्याची गरज आहे। कारण की अमरावतीमधील 1 लाख हेक्टरवर आमच्या इथं संत्रा आहे, अकोल्याला जास्तीत जास्त 20-25 हेक्टरवर संत्रा आहे। खऱ्या अर्थानं ते अमरावतीला शिफ्ट झालं तर तिथं लोकांना त्याचा उपयोग होणार आहे। माझी सरकारला विनंती आहे की संत्रा संशोधन केंद्र हे अमरावती ते कृषी विद्यापीठाकडून प्रस्ताव मागवलेला आहे शासनाने, त्याला लवकरात लवकर मंजुरात द्यावी, ही विनंती मी करत आहे। तसंच जर आपण पाहिलं तर आपला महाराष्ट्राचा GDP मध्ये सर्वात जास्ती भर कोणत्या विभागाची असते तर कृषी विभागाची। कृषी विभागाच्या उत्पन्नावर आपलं GDP खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा वाढतो। परंतु जर आपण त्याचा आकृतीबंधाचा विचार केला तर आकृतीबंधावर प्रशासकीय व्यवस्था ज्या पद्धतीने ठरवते तशा पद्धतीने आकृतीबंध केला जातो। परंतु एखाद्या डिपार्टमेंटचा सक्सेस जो आहे, त्या डिपार्टमेंटचा सक्सेस खऱ्या अर्थानं आकृतीबंधवर असतो आणि तिथं जर मोठ्या प्रमाणात कर्मचारी जर नसले तर त्या डिपार्टमेंटमध्ये प्रोग्रेस होणं कठीण आहे। आमच्या विदर्भामध्ये जर त्या जो कॉप पॅटर्न आहे, त्या कॉप पॅटर्नवर आता जर कर्मचारी, कारण की नवीन आकृतीबंध कृषी विभागानं करण्याचा हातात घेतलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी काही ऑफिसेस कमी करण्याचं ठरवलेलं आहे, म्हणजे क्षेत्रीय स्तरावरचे ऑफिस बंद करून सेंट्रलाइजवर जाण्याचा त्यांचा प्रयोग आहे। माझी आपणास विनंती आहे शासनात की आपण जो आकृतीबंध ठरवून आले, तो आकृतीबंध ठरवताना त्या संघटना ज्या कॅडरच्या संघटना आहे त्यांच्याशी चर्चा करून व बाकीच्या विभागाचा विचार करून खऱ्या अर्थानं आकृतीबंधचा निर्णय घ्यायला पाहिजे, असं माझं मत आहे। उच्च तंत्र शिक्षण भाग क्रमांक 170 पृष्ठ क्रमांक 133
आमच्या अमरावतीचं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे त्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऑडिटोरियम, त्यानंतर सिव्हिल इंजिनियर बॉईज हॉस्टेल याचे प्रस्ताव बांधकामाचे आपल्या शासनाकडे आलेले आहे. त्याला त्वरित मंजुराती द्यावी ही मी आपल्यातर्फे विनंती करत आहे. आता महसूल विभाग बाब क्रमांक 18 पान क्रमांक 13 आत्ताच मुख्यमंत्री बळीराजा शेण पाटदन रस्ता जी क्रांतिकारी योजना आणि ज्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महसूल विभागात चला ठीक आहे. अन्न नागरी पुरवठा विभाग बाब क्रमांक 91 पृष्ठ क्रमांक 67 आपली जी शिवभोजन योजना आहे त्या शिवभोजन योजनेचं बरेच दिवसाचे पैसे ज्या लोकांनी शिवभोजन घेतलेलं आहे त्या शिवभोजनचे पैसे अजून मिळालेले नाही आहे आणि त्याच्यात खऱ्या अर्थानं त्यांना लवकर पैसे मिळण्याची गरज आहे. कारण की शिवभोजन जे आहे, शिवभोजन हे एका काही शासकीय रुग्णालय चांगल्या रुग्णालयामध्ये खरं तर मोफत भोजन व्यवस्था त्याच्यामुळं झालेली आहे आणि ते अत्यावश्यक आहे. आणि आमच्या जिल्ह्याचा निष्ठांक शिवभोजनचा वाढवून देण्यासंदर्भात माझी शासनास विनंती आहे. यातर्फे बाब क्रमांक 90 पृष्ठ क्रमांक 65 महिला बाल कल्याण विकास त्या येथे उमेद मॉलच्या संदर्भात आमच्या अमरावतीचा प्रस्ताव महाराष्ट्रात सर्वात पहिले आलेला होता. त्या उमेदचा मॉल अमरावतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये त्वरित निर्माण व्हावा या संदर्भात मी मंत्री महोदयांना विनंती करतो. महिला बाल कल्याण मंत्री आमचा उमेदचा मॉलचा प्रस्ताव आपल्याकडे आला आहे. राज्यात सर्वात पहिला प्रस्ताव आमच्या अमरावतीचा आला होता. आपण 11 काहीतरी म्हटलेलं आहे, त्याच्यात आहे की नाही आम्हाला माहीत नाही, परंतु उमेद मॉल अमरावतीला आपण मान्यता द्यावी अशी मी आपणास विनंती करत आहे. त्यानंतर बाब क्रमांक 13 पृष्ठ क्रमांक 18 सामाजिक न्याय बार्टी संशोधन केंद्राचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरासाठी आमचा आलेला आहे. त्यालासुद्धा मान्यता द्यावी. परिवहन मंत्री बाब क्रमांक 14 पृष्ठ क्रमांक 20 अमरावती बस स्थानक जवळपास 50 वर्ष जुनं आहे. BOTचा तत्वाचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. शासनाला त्याला मान्यता द्यावी अशी मी शासनास विनंती करतो.